नमस्कार. बोधकथा रोज 7 वाजता या आमच्या कार्यक्रमात मी प्रशांत नानकर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, मधल्या काळामध्ये मी एक चारोळी लिहिली होती. काय वाढले असेल उद्याला, घे थोडी चाहूल तू. काय वाढले असेल उद्याला, घे थोडी चाहूल तू. विस्तवाला पार करण्या, टाक पहिले पाऊल तू. ही चारोळी ज्यावेळेला मी केली त्यावेळेला सहजच एक गोष्ट मनामध्ये होती की आपण भविष्याचा वेध किती घेतो आणि त्याप्रमाणे तयारी किती करतो. यासाठी एक छोटीशी बोधकथा. एक शेतकरी असतो, खूप सधन असा तो शेतकरी असतो आणि त्याचं एका उंच ठिकाणावर असं शेत असतं ज्या ठिकाणी अतिशय कडाक्याची थंडी, अतिशय सोसाट्याचे वारे, वादळं वावटळं आणि अशा ठिकाणी त्याला काम करण्यासाठी कोणीही मजूर मिळत नसतो. त्यामुळे अनेक वर्ष त्याची ही जमीन जी असते तिचा काहीही उपयोग पिकं घेण्यासाठी त्याला करता येत नसतो. तो खूप प्रयत्न करतो, अनेकांना निरोप देतो, पण कोणीही त्या ठिकाणी यायला तयार होत नाही. कारण जसं मी तुम्हाला सांगितलं त्या ठिकाणी अतिशय कडाक्याची थंडी, सोसाट्याचे वारे, वादळं हे नेहमी होत असतात. शेवटी कंटाळून तो अनेक माध्यमातनं अशी जाहिरात देतो की त्याला अशा ठिकाणी काम करण्यासाठी एक मजूर पाहिजे. कोणीच पुढे येत नाही आणि एक दिवस अचानकच एक अतिशय थकलेला, खंगलेला पण खूप हुशार असा एक मजूर त्याच्याकडे येतो आणि तो त्याला सांगतो की साहेब, मला कामाची खूप गरज आहे. मग हा जो सधन शेतकरी असतो तो त्याला पूर्णतः सगळ्या गोष्टी सांगतो की हे बघ, माझ्याकडे काम तर आहे पण हे अशा स्वरूपाचं आहे आणि या ठिकाणी काम करणं इतकं सोपं नाही. तो सगळं तिथली परिस्थिती जी आहे ती त्याला कथन करतो. हे सगळं ऐकून शांतपणे तो मजूर त्याला इतकंच म्हणतो की सर, तुम्ही काळजी करू नका, मी हे सगळं काम अतिशय व्यवस्थित करेल, पण माझी एकच अट आहे. हा म्हणतो ठीक आहे, सांग काय अट आहे तुझी. तो म्हणतो की जेव्हा वादळ असेल त्यावेळेला मात्र मी काम करणार नाही. तो शेतकरी थोडा बुचकळ्यात पडतो. तो म्हणतो वादळ असेल तेव्हा काम करणार नाही, पण अरे तिथे वादळ तर नेहमी होतात. तो म्हणतो ठीक आहे ना साहेब, होऊ द्या, पण जेव्हा वादळ असेल तेव्हा मी काम नाही करणार. इतर सगळ्या वेळेला मी पूर्णपणे तिथे झोकून देईन स्वतःला. तो सधन शेतकरी थोडा 1-2 मिनटं विचार करतो आणि त्याला वाटतं अरे तसंही आपल्याला त्या ठिकाणी काम करायला कोणी मिळत नाही आहे. तिथे वादळं होतात म्हणून तिथे जायलाच कोणी तयार होत नाही. हा कमीत कमी तिथे जाऊन राहायला तयार आहे, बाकी शेतीमध्ये काम करायला तयार आहे. ठीक आहे, वादळ होईल त्यावेळेला त्यावेळेचं बघू. तो तिथे त्याला जायला सांगतो. तिथे हा जातो, काम सुरू करतो. नांगरणी होते, बीजं रोवली जातात, हळूहळू पिकं यायला लागतात, पिकं मोठी होतात. सुदैवाने या पूर्ण काळामध्ये कुठलंही वादळ येत नाही. पण ज्या वेळेला पिकं अगदी कापणीला आलेले असतात त्याच 1-2 दिवसांमध्ये एक दिवस संध्याकाळी अचानकच खूप सोसाट्याचा वारा सुरू होतो आणि त्या मालकाच्या अनुभवावरनं त्याला हे पूर्णतः लक्षात येतं की आता कुठल्याही क्षणी जोरदार पाऊस आणि खूप मोठं वादळ हे 100% येणार आहे. तो त्याच्या घरातनं धावत पळत त्या मजुराच्या झोपडीकडे जातो. तो आरामात दार लावून शांतपणे तिथे झोपलेला असतो. दार ठोठावतो. हा कसंबसं दार उघडतो. हा त्याला इतका रागवतो, अरे मूर्खा, इतकं मोठं वादळ येऊ घातलेलं आहे, इतका सोसाट्याचा वारा सुरू झालेला आहे आणि तू काय असा आळशासारखा शांतपणे झोपून राहिलायस. चल निघ घराबाहेर, मी तुझ्या मदतीला येतो. आपण जी पिकं आहेत ती पटापट कापू, त्याला मस्त ताडपत्रीमध्ये बांधू, आपल्या गोडाऊनमध्ये ठेवू आणि कमीत कमी माझे पिकं वाचतील. गुरं ढोरं बकऱ्या शेळ्या त्या बाहेर आहेत, त्यांना पटापट आतमध्ये घेऊ. चल चल चल, उठ लवकर. मजूर जो असतो तो बाहेर डोकावतो. तो म्हणतो, मालक, तुम्ही एक गोष्ट विसरलात. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं होतं की जेव्हा वादळ असेल त्यावेळेला मात्र मी काम करणार नाही. हा इतका संतापतो. अरे तो म्हणतो हे आता काही
ते सगळं आपली चर्चा काय झाली होती हे आठवत बसायची ही वेळ आहे, माझं सगळं उभं पीक तिथं वाया जाईल, तू पळ पटकन माझ्यासोबत चल. तो म्हणतो, नाही मालक, मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं की जेव्हा वादळ असेल त्यावेळेला मात्र मी काम नाही करणार. हा अक्षरशः संतापाने लालबुंद होतो, पण त्याच्या हातात काही नसतं, कारण तो त्याच्या शब्दांमध्ये तो फसलेला असतो. तो धडपडत पळत तो तसाच शेताकडे जातो आणि तिथे जाऊन तो बघतो तर सगळी कणसं जी असतात ती व्यवस्थित कापलेली असतात, ती ताडपत्रीमध्ये बांधून त्यांनी त्यांच्या गोडाऊनमध्ये व्यवस्थित रचून ठेवलेली असतात. त्यानंतर शेळ्या, मेंढ्या, गुरंढोरं हे त्यांच्या आसऱ्यामध्ये त्यांनी व्यवस्थित आणून बांधून ठेवलेली असतात. ती बाहेर पळून जाऊ नये म्हणून त्याला फळी लावलेली असते. तो हे सगळं बघून थक्क होतो. एवढंच काय, तर ते जे गोडाऊन असतं हे थोडंसं कुठेतरी गळकं असतं, त्या ठिकाणी सुद्धा वर जाऊन त्यांनी त्यावर ताडपत्री टाकलेली असते आणि ती ताडपत्री उडू नये म्हणून त्यांनी जागोजागी त्याच्यावर दगडं ठेवलेली असतात. हे सगळं बघून तो मालक अवाक होतो. तो तसाच धावत पळत पुन्हा वापस त्या झोपडीकडे येतो मजुराच्या आणि त्याला पुन्हा जागवतो. अरे, तो म्हणतो, मी तुला इतकं बोललो, इतकं तुला सांगितलं, तू एका शब्दाने मला बोलला नाहीस की तू हे सगळं आधीच करून ठेवलेलं आहेस. मी खूप खुश झालो बा तुझ्यावर. तेव्हा तो पुन्हा एकदा मजूर शांतपणे स्मितहास्य देतो आणि म्हणतो, मालक, मी तुम्हाला सांगितलं होतं की मी वादळ आल्यानंतर काम करणार नाही, कारण वादळ येण्यापूर्वीच मी माझं पूर्ण काम संपवत असतो. हे ऐकून तो मालक अक्षरशः अवाक होतो. त्याला मनोमनी आपण या व्यक्तीला तिथे, या मजुराला तिथे ठेवल्याचा प्रचंड अभिमान वाटतो आणि तो अतिशय धन्य मनाने तो आरामात त्याच्या घरी जातो आणि त्याला आता त्याच्या शेतीची कुठलीही चिंता त्याच्या मनात त्याच्या राहत नाही. मित्रांनो, ही एक छोटीशी बोधकथा. यातून जर आपल्याला काही शिकायचं असेल तर ते कदाचित हे आहे की आपण प्रत्येक गोष्ट ही ती वेळ आल्यानंतरच त्यावर जर उपाययोजना करणार असूत तर खूप मोठं नुकसान तुमचं होऊ शकतं. त्यामुळे वेळेआधी काही गोष्टी करणं हे फार आवश्यक आहे. वादळ येण्यापूर्वी काम करणं आवश्यक आहे, ना की वादळ आल्यानंतर. म्हणूनच मी जे तुम्हाला सांगितलं, मी जी चारोळी लिहिली होती, काय वाढले असेल उद्याला, घे थोडी चाहूल तू, विस्तवाला पार करण्या टाक पहिले पाऊल तू. तर आपली ही काही कामं अशीच जर अडकलेली असतील, थांबलेली असतील, तर त्यांना पुढे सरकवण्यासाठी पहिलं पाऊल जे आहे ते आजच तुम्हाला टाकावं लागेल. ही बोधकथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला निश्चित कळवा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा. अशाच नवीन बोधकथा घेऊन मी नेहमी आपल्यासमोर येणार आहे. तोपर्यंत मी प्रशांत नानकर आमच्या स्टोरी शायरी चॅनलवरून आपला निरोप घेतो. नमस्कार.